पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयर कॅप राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर विद्यार्थी आपले कॅप राऊंड 2चे फॉर्म भरू शकतात. तर ज्याही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असेल ते विद्यार्थी आणि ज्यांचाही पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही आहे ते विद्यार्थी कॅप राऊंड 2साठी आपले फॉर्म भरू शकतात. फॉर्म आजपासून सुरू झालेले आहे. तर फॉर्म कसे भरायचे बघू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला पॉलिटेक्निक ॲडमिशनची जी आपली साईट आहे त्या साईटवर व्हिजिट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये आपला आय डी आणि पासवर्ड टाकून सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यावं लागेल. कारण की आपला जो ऑप्शन फॉर्म असेल म्हणजे राऊंड 2चा हा आपण आपल्या लॉग इनमधूनच फिल करणार आहे. तर सर्वात प्रथम कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचा आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि सर्वात प्रथम लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये तुम्ही प्रिंट बघू शकता फॉर्म भरल्याची, पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट लेटर बघू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्म एक ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला कॅप राऊंड 2 असं एक ऑप्शन दिलेलं आहे, बरोबर आहे. तर या कॅप राऊंड 2चं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करून आपला फॉर्म फिल करायचा आहे. तर सर्वात प्रथम कॅप राऊंड 2चं जे ऑप्शन आहे ऑप्शन फॉर्म या ऑप्शनमध्ये, ठीक आहे. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सर्वात प्रथम राऊंड 2ला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार. यामध्ये स्टार्ट फिलिंगचं जे ऑप्शन दिलेलं आहे सर्वात शेवटी इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण पॉईंट्स रीड करून कंटिन्यूला क्लिक करा. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन आलेले असेल. यामध्ये आता आपल्याला इन्स्टिट्यूट टाईप चूज करायचं आहे. आपल्याला कॉलेज कोणते पाहिजे आहे तर गव्हर्नमेंट ॲडेड अनॲडेड या प्रकारे तुम्ही ऑप्शन चूज करू शकता. त्यानंतर ऑटोनॉमस पाहिजे, नॉन ऑटोनॉमस पाहिजे, दोन्ही याला क्लिक करा. तुम्ही मायनॉरिटी फॉर्ममध्ये घेतलं असेल तर मायनॉरिटी क्लिक करा, अदरवाईज तुम्ही नॉन मायनॉरिटीला क्लिक करा. कारण ज्यांनी मायनॉरिटी घेतलेली असेल तेच विद्यार्थी मायनॉरिटीला क्लिक करतील, ओके. आणि ज्यांनी मायनॉरिटी फॉर्ममध्ये घेतलेली नाही ते विद्यार्थी नॉन मायनॉरिटीला क्लिक करतील. अशा प्रकारे हे संपूर्ण ऑप्शन फिल करून घ्या. त्यानंतर बघू शकता एक ऑप्शन आहे TFWSचं. तर TFWS जर तुम्ही फॉर्ममध्ये यस केलेलं असेल तरच तुम्ही इथे क्लिक करा, अदरवाईज इथे क्लिक करायचं आहे. तर आम्ही फॉर्ममध्ये यस केलेलं आहे त्यामुळे आम्हाला इथे ऑप्शनसुद्धा आलेलं आहे. तर आम्ही TFWS यसला क्लिक करणार. त्यानंतर आता बघा तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे यामध्ये संपूर्ण डिस्ट्रिक्ट दिलेले आहे. त्यामधून जे डिस्ट्रिक्ट पाहिजे त्या डिस्ट्रिक्टला अशा प्रकारे क्लिक करा. तुम्ही अमरावती, ठाणे, वर्धा, नांदेड अशा प्रकारे ऑप्शन चूज करू शकता. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्या जिल्ह्याच्या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे त्याच जिल्ह्याचे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये उपलब्ध होणार. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण जेवढे डिस्ट्रिक्ट पाहिजे क्लिक करून घ्या. त्यानंतर ऑप्शन आहे तुम्हाला इन्स्टिट्यूट आणि कोर्स वाईज. तर आपण बघा कोर्स वाईज घ्या कारण की तुम्ही मल्टिपल ब्रँचेस जर घेत असाल तर तुम्हाला कोर्स वाईज सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जेवढेही कॉलेजेस असेल तुम्ही जे डिस्ट्रिक्ट चूज केलेली आहे त्या डिस्ट्रिक्टमधले संपूर्ण कॉलेज तुम्हाला दिसून पडणार आहे. क्लिअर. तर तुम्ही कोर्स वाईज सिलेक्ट करा. कोर्स वाईज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ब्रँचेस चूज करू शकता. तुम्हाला जे ब्रँच पाहिजे कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मल्टिपल ब्रँच तुम्ही चूज करू शकता. तर कोर्स वाईजला क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ब्रँचेस उपलब्ध झालेले आहे. यामधून टिक करावं लागेल तुम्हाला ज्या ब्रँचेस तुम्हाला घ्यायच्या आहे. जसं कॉम्प्युटर आहे, IT आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अशा प्रकारे तुम्ही किती ब्रँचेस घेऊ शकता. तर यामधून ज्या ब्रँचेस तुम्हाला पाहिजे आहे अशा प्रकारे टिक करून घ्या. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीडला केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ब्रँचेसचे जे कॉलेज आहे संपूर्ण अशा प्रकारे उपलब्ध होऊन जाणार. तर यामध्ये काय करायचं तुम्ही बघू शकता. तर यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे आहे या प्रकारे तुम्हाला इथे असे टिक करावं लागेल म्हणजे ते कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड होणं सुरू होऊन जाणार, ठीक आहे. तर तुम्हाला यामधून किती ऑप्शन पाहिजे एकदा बघा. समोर कॉलेजचं नावसुद्धा आहे, इथे ब्रँचसुद्धा दिलेली आहे, संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उपलब्ध झालेली आहे. तर यामधून तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे आहे, कोणत्या कॉलेजची पाहिजे आहे या प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑप्शन यामधून क्लिक करू शकता. तर तुम्हाला जेवढे कॉलेज पाहिजे आहे इथे स्टार्टिंगला अशा प्रकारे क्लिक करून घ्या. बघू शकता तुम्ही क्लिक केलेले संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर उपलब्ध झालेली आहे. 10 ते 12 कॉलेज आम्ही यामध्ये ॲड केलेले आहे. आता बघू शकता तुम्ही यामध्ये आता तुम्हाला असं वाटत आहे की 10 नंबरचं जे कॉलेज आहे तर 10 नंबरच्या कॉलेजला क्लिक करा आणि ह्या ॲरोनी तुम्ही त्याला वर नेऊ शकता 1 नंबरला जर पाहिजे असेल तर. आणि खालच्या ॲरोनी तुम्ही डाऊन करू शकता म्हणजे अप डाऊन करू शकता कॉलेजेस आणि त्या प्रकारे सिक्वेन्स लावू शकता की कोणत्या नंबरला कोणत्या नंबरचं कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे. कारण की सिक्वेन्स लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. सिक्वेन्सनुसारच तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. कारण की लास्ट राऊंडमध्ये पहिल्या नंबरचा सिक्वेन्स ज्यांना मिळालेला आहे ते विद्यार्थी राऊंड 2चा फॉर्म भरू शकलेले नाही आहे कारण की त्यांची ॲडमिशन ऑटो फ्रीज झालेली आहे. त्यामुळे कॉलेजचे जेवढेही प्रिफरन्स आहे हे तुम्ही व्यवस्थित द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा.
सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही दिलेले सिक्वेन्स संपूर्ण ऑप्शन इथे उपलब्ध झालेले आहे. पूर्ण जेवढी कॉलेज दिलेली आहे बघून घ्या, एकदा चेक करा बरोबर आहे का. जर बरोबर वाटत असेल तुम्हाला आणि फायनल करायचं असेल तरच तुम्ही इथे तुमचा पासवर्ड टाका जो लॉग इनचा होता आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट होऊन जाणार आणि फायनल सबमिट झालेला फॉर्म हा एडिट होत नाही. आणि यानंतर आता तुमचा राऊंड 2चा जो अलॉटमेंट होईल म्हणजे रिझल्ट लागेल, त्यामध्ये तुम्हाला जर कॉलेज मिळालं तर तुम्ही प्रवेशसुद्धा घेऊ शकता. तर या प्रोसेसनी पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयर, डिप्लोमा, कॅप राऊंड 2चे फॉर्म विद्यार्थी भरू शकतात. तर या प्रोसेसनी आपले फॉर्म भरा आणि कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर पॉलिटेक्निक ॲडमिशनच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.